नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 22 जुलै 2026. आजपासून परत एकदा राज्यातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. कारण की राज्य शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काही काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे. म्हणून हा अंदाज देण्यासाठी खास करून अंदाज देणार आहे. तर आज आहे 22 जुलै 2026. सर्वप्रथम आपण उत्तर महाराष्ट्राकडे वळू. कारण की उत्तर महाराष्ट्राकडे इकडं त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, वणीची देवी, त्यानंतर सुरत, त्याच्यानंतर मुंबई, नाशिक, त्याच्यानंतर मालेगाव, जळगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे 22 तारखेपासून, म्हणजे आज 22 ते 26च्या दरम्यान काही काही ठिकाणी अतिमुसळधार मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून धुळे जिल्हा, चाळीसगाव तालुका, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, त्याच्यानंतर पाचोरा, बोदवड, रावेर ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर नाशिक, मालेगाव, कळवण, सटाणा, नामपूर, येवला त्या सगळ्या पट्ट्यातल्या नाशिक दिलं तर सगळ्यांनी काय करायचं, या 21 ते 26च्या दरम्यान नाशिक उत्तर महाराष्ट्राकडं काही काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. अतिवृष्टी झाल्यामुळे वडी नाल्यांना नद्यांना पूर देखील येणार आहे म्हणून हे देखील लक्षात यायचं. म्हणजे त्याच्यानंतर मुंबईला देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर इगतपुरीकडे देखील चांगला राहणार आहे. संगमनेर, अकोले, ओझर, गणपती त्या परिसरात देखील जोराचा पाऊस पडणार आहे. जुन्नर, सिन्नर तिकडे जरी खूप या 21 ते 26 चांगला पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर कोकणपट्टी, घाटमाता, म्हणजे रत्नागिरीपासून इथं पालघरपर्यंत ते घाटमाथ्यावरला पाऊस जोरात मुसळधार चालूच राहणार आहे 26 तारखेपर्यंत म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. पुण्याकडे देखील खूप पाऊस पडणार आहे. पुण्याच्या पश्चिम भागाकडं खडकवासा धरण क्षेत्रामध्ये, लाभ क्षेत्रामध्ये तिकडे देखील पाऊस पडणार आहे. म्हणून एखाद्या खडकवासा धरणातलं पाणी देखील सुटू शकतं म्हणून सतर्क राहण्याची गरज आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांना आपण आपल्या मोटर काढण्याची तयारी ठेवावी. त्याच्यानंतर इकडं महाबळेश्वरकडे देखील 21 ते 26च्या दरम्यान खूप जोराचा पाऊस पडणार आहे. काही काही ठिकाणी अतिवृष्टी होईल, मुसळधार पडणार आहे. त्याच्यामुळे कोयना धरणामध्ये पाण्याच्या साठ्यात वाढ होणार आहे. एका दिवस हे कोयना धरण ह्या 8 दिवसामध्ये भरू शकतं म्हणून हे अंदाज देखील त्या कोयना धरणाच्या लाभक्षेत्रांना लक्षात येतात. त्याच्यानंतर उजनी धरण, म्हणजे उजनी धरणामध्ये काय झालं, उजनीला पाऊस, उजनीचं तर कॅचमेंट एरिया इकडं पुणे जिल्हा हे परिसर आहे. तर पुणे जिल्ह्याकडे खूप पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळं उजनीचं जे कॅचमेंट एरिया त्या परिसरात पाऊस पडल्यामुळे उजनी धरणात देखील आवक येणार आहे म्हणून उजनीवासियाच्या लाभ क्षेत्रासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर इंदापूर, पुणे त्या परिसरात देखील 21 ते 26 चांगला पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 22 तारखेपासून ते 26 जुलैपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे म्हणून अहिल्यानगरच्या सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात यायचा. ह्या पावसामध्ये कोणताही भाग वंचित राहणार नाही अहिल्यानगर जिल्ह्यातला म्हणून त्यांनी हे अंदाज लक्षात यायचा. पुणे जिल्ह्यात देखील कोणताही भाग वंचित राहणार नाही म्हणून हे देखील अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये 26 तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे, चांगला पडणार आहे. इकडं जसा अतिवृष्टी तितका नाही पडणार पण तुमच्या इकडे पिकाला लागेल तसा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील आज 22 तारखेपासून ते 26 जुलैपर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी ओढे नाले वाहतील, काही शेतामध्ये पाणी साचल, काही काही ठिकाणी रिमझिम पडेल, पण 26 तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे. बीड जिल्ह्यातला अंदाज लक्षात यायचा. जालना देखील चांगला पाऊस होणार आहे. संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की संभाजीनगरचा उत्तरेकडला भाग म्हणजे आपलं कन्नड, इकडं फुलंब्री त्या परिसरामध्ये काय होणार आहे, चाळीसगाव, जळगावकडे अतिमुसळधार पाऊस पडत असल्यामुळं त्याच्या लगतच संभाजीनगर जिल्हा लागतो. त्याच्यामुळे संभाजीनगरच्या उत्तरेकडील भागामध्ये काही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. छोटे छोटे जे तळे असतील त्याच्यात देखील पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज त्या संभाजीनगरच्या सर्व जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात यायचा.